जय जय रघुवीर समर्थ गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं सर्वमे रघुनंदनं कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदू या श्री चरण श्री गुरूंचे जय जय रघुवीर समर्थ शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं जय जय रघुवीर समर्थ। सभ्यसाची अभ्यास गट मुथूट चिंचवड पुणे यांच्या वतीने आज आपण आद्य शंकराचार्यांच्या जयंतीचा उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करणार आहोत। वास्तविक पाहता जयंती काल झालेली आहे, पण काल आपले शंकराचार्य असणारे परमपूज्य डॉक्टर काका यांचं प्रवचन आयोजित केलेलं होतं, म्हणून काल न घेता आज आपण अभ्यास वर्ग गटातर्फे हा कार्यक्रम आज आपण आयोजित केलेला आहे। कारण काल जे काकांचं प्रवचन आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे ते विचार आपल्या अंतःकरणात सगळ्यांच्या तसेच राहू द्यावेत या उद्देशाने काल प्रवचनाचा कार्यक्रम न घेता मंगळवारचा आपला ठरलेलाच आहे, तर आज आपण ती जयंती साजरी करूया असं आदरणीय आशाताई आणि आम्ही दोघींनी मिळून ठरवलं आणि तो कार्यक्रम आपण आज घेत आहोत। या कार्यक्रमात श्रवणासाठी उपस्थित असलेल्या सर्व साधकांना मनपूर्वक अभिवादन करते। आद्य शंकराचार्य म्हणजे भारतीयांचं मोठं वैभव असणारं, आदरणीय असणारं, श्रेष्ठ असणारं, भगवत स्वरूप असणारं असं परमार्थाचं अधिष्ठान की भाष्यकारा ते वाट पुसतू सगळ्या महाराष्ट्रीय संतांनी जी आपली ग्रंथरचना केलेली आहे ती सगळी या भाष्यकारांना वाट पुसत केलेली आहे असं त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये सुद्धा लिहून ठेवलेलं आहे। असं अद्वैताचं सुरेख तत्वज्ञान आपल्याला अत्यंत सोप्या पद्धतीने सांगणारे असे हे आद्य शंकराचार्य, त्यांना मनोमन वंदन। आद्य शंकराचार्यांचं चिंतन, त्यांचं अद्वैत प्रचूर असणारे विचार आपल्यापर्यंत आणून पोहोचवणारे दोन आचार्य आनंदयोगी परमपूज्य डॉक्टर काका आणि श्रद्धेय मंदाताई या उभयतांनाही मनपूर्वक वंदन करते। आणि प्रवचनाला चिंतन करण्यापूर्वी आता आचार्यांचं जे निर्वाण षटक आहे ते आपण आदरणीय सौ गीताली पुणकर हिच्या आवाजात सुरुवातीला ऐकणार आहोत। हे आत्मषटक ऐकत असताना सर्वांनी सुखासनात बसावं आणि सर्वांगाचे कान करून अत्यंत भावमधुर असणारं हे स्तोत्र जे आहे ते मनापासून ऐकावं आणि त्यानंतर प्रवचनाला सुरुवात करते। जय जय रघुवीर समर्थ। पूर्णमेवावशिष्यते। 「
शिवोऽहं शिवोऽहम्। जय जय रघुवीर समर्थ। चिंतनासाठी जो श्लोक घेतलेला आहे तो आद्य शंकराचार्यांची रचित ब्रह्मज्ञानावली स्तोत्र या स्तोत्रातील आहे। श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तं ग्रंथकोटिभिः ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापराः। कोटी ग्रंथामध्ये जे सांगण्याचा प्रयत्न केला आहे ते या श्लोकाच्या अर्ध्या चरणातच आपल्या समोर आद्य शंकराचार्यांनी मांडून दाखवलेलं आहे। ब्रह्मसत्य जगन्मिथ्या याला पारमार्थिक विवेक असं म्हणतात आणि जीवो ब्रह्मैव नापराः हा अत्यंत सुखद असणारा सिद्धांत जो आहे तो या दुसऱ्या चरणामध्ये आद्य शंकराचार्यांनी आपल्या समोर सांगून ठेवलेला आहे। आता एका तासामध्येच ब्रह्म सत्य कसं आहे, जग मिथ्या कसं आहे आणि जीव ब्रह्मरूप कसा आहे हे सांगणं म्हणजे खरोखरीच तारेवरची कसरत आहे। पण एक लक्षात आणून देते की नोव्हेंबर महिन्यामध्ये जे आपण एक शिबिर आयोजित केलं होतं 3 दिवसाचं, त्यामध्ये ब्रह्मसत्य ह्या निरूपणासाठी 3 दिवस आपण भरपूर वेळ त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि जास्तीत जास्त ब्रह्म म्हणजे काय, ब्रह्मानुभव कशासाठी घ्यायचा आहे, त्याच्या प्रक्रिया काय आहे, ते घेतलं तर आपल्याला कुठला लाभ आहे या पद्धतीचं चिंतन जे आहे ते 3 दिवस सातत्याने करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे। आजही त्याचा थोडासा आढावा घेणार आहे, पण अगदी डिटेल पद्धतीने ते समजून घ्यायचं असेल तर परत आपल्याला सगळ्यांना त्या नोव्हेंबर मधल्या शिबिराचे जे प्रवचन झालेले आहेत ते ऐकायला नक्कीच YouTubeवर जावं लागणार आहे। आता आपण थोडंसं ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया। आता हा सुखद सिद्धांत जर आमच्या अनुभवात यावा, कारण जीवो ब्रह्मैव नापराः हा सिद्धांत आहे आणि ते आपल्या अनुभवात आणण्यासाठी 2 गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागणार आहेत। एक, ब्रह्म म्हणजे काय, ते सत्य आहे म्हणजे काय, ते आनंदघन आहे म्हणजे काय, आणि दुसरं जगत मिथ्या आहे म्हणजे तरी नेमकं काय आहे। जगताला मिथ्या ठरवून आणि ब्रह्माला सत्य ठरवून आम्हाला नेमका काय फायदा होणार आहे तेही आपण लक्षात घेण्याचा प्रयत्न करूयात। आता ज्याला ब्रह्म ब्रह्म असं म्हणतात त्या ब्रह्माचं स्वरूप काय आहे, तर ज्याला आपण जग असं म्हणतो त्या जगाचं जे कारण आहे सद्रूप अद्वितीय असं जे कारण आहे, सद्रूप चिद्रूप आनंदरूप आणि अद्वितीय असं जे कारण किंवा जग आपल्याला ज्याच्या सत्तेवर भासमान व्हायला लागलेलं आहे असं जे तत्व आहे त्याला ब्रह्म असं म्हणतात। बृहधातूपासून ब्रह्म हा शब्द तयार झालेला आहे। बृह म्हणजे अत्यंत मोठं, सर्व जगताला जगताच्या आत बाहेर व्यापून असणारं असं एक महान तत्व, आणि त्याचं स्वरूप लक्षण सांगताना आपल्या समोर 3 पद सर्व शास्त्रकारांनी आपल्या समोर ठेवलेले आहेत की हे ब्रह्म स्वरूपाने कसं आहे, तर सद्घन आहे, चिद्घन आहे, आनंदघन आहे। अशा 3 पदांनी त्याचं वर्णन आपल्या समोर केलं जातं। अर्थात ह्या पदांनी तरी त्याचं परिपूर्ण वर्णन होईल का, तर जिथे शब्दच लागत नाही, शब्दांचा स्पर्श सुद्धा होत नाही, तर ह्या 3 पदांनी त्याचं पूर्ण स्वरूप आपल्या लक्षात येईल का। पण आपल्याला ज्याचा ज्याचा अनुभव आहे त्याच्यापेक्षा ते वेगळं आहे असं सांगण्यासाठी या 3 पदांची योजना जी आहे ती वेदांत शास्त्रामध्ये केलेली आहे।
आपल्याला असतचा अनुभव आहे, म्हणजे जडाचा अनुभव आहे. त्यानंतर आपल्याला अज्ञानाचा अनुभव आहे आणि आपल्याला दुःखाचा अनुभव आहे. मग असतच्या व्यावृत्तीसाठी त्याला सत म्हटलेलं आहे, म्हणजे त्याच्या ठिकाणी जडत्वाचा स्पर्श सुद्धा नाही असं ते सत, जे त्रिकाला बाधित आहे, जे तिन्ही काळामध्ये असतं, जे कधीही नाहीसं होत नाही, त्याला समर्थांच्या भाषेमध्ये असतची असे असं म्हणतात. असं ते सत नावाचं तत्व. नंतर अज्ञानाचा ज्याला स्पर्श सुद्धा नाही, पण तरी अज्ञानाचा अनुभव जो काही तुम्हाला आम्हाला सुरू आहे तो ज्ञानघन असणाऱ्या त्या परमात्म्याच्या म्हणजे ब्रह्माच्या अधिष्ठानावरच सुरू आहे. पण त्याच्या ठिकाणी मात्र ह्या अज्ञानाचा यत्किंचितही स्पर्श नाही. ते ज्ञानघन आहे, अखंड ज्ञान हेच ज्याचं स्वरूप आहे. त्याच्याकडूनच तुम्हाला आम्हाला होणाऱ्या ज्ञानाच्या मागे त्याचाच ज्ञानप्रकाश आहे असं ते अखंड आमच्या सोबत ज्ञानप्रकाश रूपाने असणारं तत्व. आणि ज्याला आनंद असं म्हटलेलं आहे तिसऱ्या पदामध्ये, तो आनंद म्हणजे नेमका कसा आहे तर तुम्हाला आम्हाला व्यवहारामध्ये जे आनंद होतात ते कशाच्या तरी अपेक्षेने सापेक्षतेने होतात. एखादी अत्यंत आवडती व्यक्ती घरी आली तर चित्ताला आनंद मिळतो. अचानक जेवायला बसलेला असताना आपल्या आवडीचा पदार्थ ताटात दिसला तर चित्ताला आनंद मिळतो. गाणे अचानक एखादं आवडीचं गाणं जर आपल्याला रेडिओवर ऐकायला मिळालं तर आपल्या चित्ताला आनंद मिळतो. ह्याप्रमाणे अनुकूल गोष्टी घडत गेल्या तर मिळणारा आनंद तुम्हाला आम्हाला सगळ्यांना ओळखीचा आहे. तो विषय सापेक्ष आहे. तो जो आनंद आपण व्यवहारामध्ये भोगतो, आपल्याला मिळतो, तो सगळा विषय सापेक्ष आहे. पण हा ब्रह्मानंद किंवा ह्या ब्रह्माचा जो आनंद तो कसा आहे तर विषय निरपेक्ष सुखाला आनंद असं म्हणतात. आता सत म्हणजे जे असतची असे जे त्रिकाला बाधित आहे, जे तिन्ही काळामध्ये असतच असतं ते सत, जे अखंड ज्ञानघन असतं. आमच्या प्रत्येक होणाऱ्या ज्ञानामागे ते बोधरूप तत्व असतं असं ते चित. आणि आम्हाला विषयातून जी काही सुख मिळतात ती आम्हाला वाटतात की विषयांकडून मिळालेली आहेत, पण अनुकूल विषय समोर आल्यानंतर क्षणभर ज्या वेळेला आमच्या अंतःकरणामध्ये स्थिरता प्राप्त होते त्यावेळेला त्या स्थिरतामध्ये हा ब्रह्मानंदच प्रगट झालेला असतो. पण आम्हाला मात्र वाटतं ते आम्हाला विषयांकडून मिळालेलं आहे. तर असं जे सच्चित आनंद घन या तीन पदांनी ज्याचं वर्णन केलं जातं ते ब्रह्म. आता ह्याचे ते तीन पद असे वेगळे वेगळे आहेत का तर असंही नाही. हे तीन पद मिळून त्या एकाच ब्रह्माचा तुमच्या आमच्या समोर या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. जसं सूर्य म्हटलं की त्याचे किरण, त्याचा प्रकाश, त्याची उष्णता, त्याची गोलाई हे सगळं एकदम लक्षात येतं. तसं ब्रह्म म्हटलं की सच्चित आनंद घन असं तुमच्या आमच्या लक्षात आलंच पाहिजे. ते सगळं मिळून ते ब्रह्म आहे. आणि असं जे ब्रह्म आहे ते या जगताचं काय आहे तर अधिष्ठान आहे. हे ब्रह्म कसं आहे तर स्वगत सजातीय विजातीय भेदरहित अखंडैक एकरस असं खूप मोठी जंत्री शास्त्राने आपल्या समोर शब्दांची ठेवलेली आहे. ते सगळं एकदा समजून घ्यायचं आणि ब्रह्म म्हणजे नेमकं काय ते लक्षात आलं की त्या शब्दांच्या कोशातूनही आपण बाहेर पडायचं. असं कालच आपण काकांच्या प्रवचनातून ऐकलेलं आहे. मग त्याच्या ठिकाणी यत्किंचितही भेद नाही एवढं फक्त आता आपण या ठिकाणी लक्षात घेऊयात. ते व्यापक आहे हे आपण पाहिलं. तसंच ते अनंत आहे, अनादि अनंत असं त्याचं वर्णन केलं जातं की ज्याला सुरुवातच नाही त्याचा अंत कसं होणार, होऊ शकत नाही. मग अनंत आहे, व्यापक आहे, निरवयव आहे, अखंड एकरस आहे. ह्या पद्धतीने त्या ब्रह्माचं वर्णन केलेलं आहे. या ब्रह्माची आमची
व्यावहारिक जीवनात काही ओळख आहे का हो? तर आपल्या समोर सुषुप्तीचं उदाहरण दिलं जातं की गाढ झोपेमध्ये एकही विषय आपल्या डोळ्यासमोर नसतो. जे विषय आपण ज्ञानेंद्रियांनी आणि मनाने भोगतो ते सुद्धा त्या ठिकाणी ज्ञानेंद्रिय आणि मन सुद्धा पूर्णपणे घन अज्ञानात लीन झालेलं असतं. तरीही गाढ झोपेतून उठल्यानंतर आम्हाला सुखाने झोप लागली होती करतो. मग एकही विषय समोर नसताना आपल्याला ह्या सुखाचा अनुभव तो भगवंत जो आहे तो या गाढ झोपेच्या निमित्ताने देतच असतो. मग आता गाढ झोपेत एकही विषय नसताना जर आम्हाला आनंद मिळत असेल तर जागृतीमध्ये सुद्धा त्या विषयांचा आणि विषय सुखांचा बाध करून प्रारब्धाने जे काही तुमच्या आमच्या समोर विषय सुख येऊन उभं राहणार आहेत किंवा व्यावहारिक जीवन जगत असताना शरीराची गरज म्हणून आम्हाला त्यांचा उपयोगही करून घेता येणार आहे किंवा घ्यावा लागतो, पण त्यांच्यामध्ये आसक्त न होता आम्हाला त्यांचा बाध करूनही जागृतीत हा आनंद नक्कीच प्राप्त करून घेता येतो असं सगळ्या संतांनी एकमताने तुम्हाला आम्हाला सांगितलेलं आहे. मग आता हा ब्रह्मानंद जर तुम्हाला आम्हाला मिळवायचा आहे तर तो ब्रह्मानंद मिळवण्यासाठी प्रमाण काय आहे, म्हणजे कशाच्या माध्यमातून आम्हाला त्याचं स्वरूप जाणून घ्यायचं आहे, त्याचं प्रमाण काय आहे? तर आपल्याला सांगितलेलं आहे की ब्रह्म जे आहे ते श्रुती प्रतिपाद्य आहे. खरा राम जो आहे तो वेदांत वेद्य आहे असं डॉक्टर काका आपल्याला नेहमी सांगतात की रामरक्षेमध्ये त्याला वेदांत वेद्य असं म्हटलेलं आहे. म्हणजे रामाचं खरं स्वरूप म्हणजे ब्रह्मरूप राम समजून घ्यायचा असेल तर वेदांताचा अभ्यास करावा लागतो. तसं ब्रह्म नावाचं तत्व जर समजून घ्यायचं असेल तर ते श्रुतीने जसं प्रतिपादन केलेलं आहे तसंच ते आहे असा निश्चय जो आहे तो साधकाला करावा लागणार आहे. त्यानंतर दुसरं प्रमाण आहे आप्तवाक्य, म्हणजे संतांचं किंवा श्री गुरूंचं ऋषी मुनींचं असणारं जे वाक्य त्याला आप्तवाक्य असं म्हटलेलं आहे. कारण स्वार्थाचा तेथे लवलेशही नसतो, फक्त समोरच्याचं हित साधून द्यावं आणि तेही एक भगवत कार्य म्हणून त्याचं हित साधून देण्याचा जिथं प्रयत्न असतो त्याला आप्तवाक्य असं म्हटलेलं आहे. त्यालाच गुरुवाक्य असं म्हटलेलं आहे. मग ब्रह्म जाणण्याची व्यवस्था या 3 प्रमाणांनी होते. एक श्रुती, दुसरं आप्तवाक्य आणि तिसरं गुरुवाक्य जे आहे ते गुरुवाक्य. इंद्रियांच्या शक्ती पलीकडे असणारं आता व्यवहारातलं जे ज्ञान आहे ते तुम्ही आम्ही सगळं ज्ञानेंद्रियांच्या द्वारे करून घेतो. अंतःकरणाच्या साह्याने ते ज्ञान तुम्हाला आम्हाला होत राहतात, पण हे इंद्रियातीत आणि मनवाचातीत असणारं आहे. आणि म्हणून हे समजून घेताना काही अधिकार संपन्नता ती तुमच्या आमच्या ठिकाणी असली पाहिजे. हे आपल्याला वारंवार पटवून दिलं जातं. आता ही ब्रह्म जे आहे ते समजण्याची युक्ती काय आहे तर शंकराचार्यांनीच एका ठिकाणी म्हटलेलं आहे अध्यारोप अपवादाभ्याम निष्प्रपंच प्रपंचते, की अध्यारोप आणि अपवाद म्हणजे नेमकं काय आहे हे संतांच्या संगतीमध्ये समजून घेऊन ते ब्रह्म समजून घेण्याची युक्ती जी आहे ती शास्त्रकारांनी आमच्या समोर उघड करून ठेवलेली आहे. दुसरं एक आहे अन्वय व्यतिरेकाचा अभ्यास. आता अहो म्हणजे काय तुम्ही बराबर हे सगळं सांगत चाललेले आहात असं जर कोणाला वाटेल तर स्पेशल ट्युशनची सुद्धा व्यवस्था आहे हे सांगून ठेवते. आता हे अन्वय व्यतिरेकाचा अभ्यास हे सुद्धा काय आहे तर ब्रह्म जाणण्याची युक्ती म्हणून त्याचा अभ्यास केला पाहिजे.
तिसरं सांगितलेलं आहे नाम रूप कर्म द्वारेन ब्रह्म निर्दिश्यते. आता नाम रूप आणि कर्म याचा व्यवहारामध्ये तुम्हाला आम्हाला सारखा अनुभव आहे. आता कशाच्या सत्तेवर नामरूप प्रगट झालेले आहे, कशाच्या सत्तेवर आमच्या इंद्रियांना कर्म करण्याची शक्ती मिळत चाललेली आहे, ह्याचं चिंतन करता करता, ह्याचा विचार करता करता त्या ब्रह्मापर्यंत तुम्हाला आम्हाला नक्की पोहोचता येतं. त्यानंतर ब्रह्मानुभवाचा उपाय कोणता आहे तर आत्ताच म्हटलं मी की साधन चतुष्टय संपन्न होणे, आपला अधिकार वाढवणे, विवेक आणि वैराग्य. आता विवेक सुद्धा किती प्रकारचा आहे, समर्थांनी त्याचं छान वर्णन दासबोधात केलेलं आहे. आत्मानात्म विवेक, शाश्वत अशाश्वत विवेक. मग हा विवेक जो आहे तो जसा प्रपंचात सुद्धा भरपूर उपयुक्त आहे, तसाच परमार्थामध्ये सुद्धा हा विवेक अत्यंत उपयुक्त आहे. ब्रह्म सत्य जगन मिथ्या याला पारमार्थिक विवेक म्हटलेला आहे. हे ऐकल्यानंतर आपल्याला जर ब्रह्मरूप व्हायचं असेल तर ब्रह्म सत्य कसं आहे आणि ते मी कसं आहे ह्याचा वारंवार विचार करायला पाहिजे. आणि जग मला कितीही सत्य भासत असलं, सत्य वाटत असलं तरी सुद्धा ते मिथ्या कसं आहे हे मी माझ्या मनाशी पटवून घेतलं पाहिजे. ह्या पद्धतीने चिंतन करता करता ते ब्रह्म आकलनात येण्याची काय आहे तर शक्यता आहे. ऐक शिष्या ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान, असं समर्थांनी त्या बाबतीत आपल्या समोर सांगितलेलं आहे. आता या ब्रह्माविषयीचं अज्ञान तुमच्या आमच्या चित्तातलं गळून जावं असं वाटत असेल तर योग वासिष्ठामध्ये आपल्या समोर एक छान श्लोक ठेवलेला आहे आणि त्यामध्ये म्हटलेलं आहे की 100% जर अज्ञान तुमच्या आमच्या चित्तात असेल तर अर्ध अज्ञान संत सहवासानी आणि गुरुकृपेने पळून जातं. चतुर्थांश अज्ञान जे आहे ते शास्त्र अभ्यासाच्या चिंतनाने जातं आणि चतुर्थांश जे राहतं शिल्लक ते आपल्या स्वप्रयत्नाने घालवता येतं. 50% अज्ञान ज्याच्यामुळे निघून जातं ती संत संगती किती जाणीवपूर्वक तुम्ही आम्ही सांभाळायला पाहिजे. आणि ती जर आपण जाणीवपूर्वक सांभाळली तर नुसत्या त्यांच्या सहवासातही त्या ब्रह्मानंदाचा अनुभव जो आहे तो तुम्हाला आम्हाला मिळू शकतो. हा ब्रह्मानंद मिळावा म्हणून आपली बुद्धी जी आहे ती अत्यंत शुद्ध, सात्विक, सुसंस्कारित, ज्याच्यावर शास्त्राचे आणि श्री गुरूंचे पूर्णपणे संस्कार झालेले आहेत अशी सुसंस्कारित असायला हवी. आता या ब्रह्मलाभाचं फळ काय आहे, प्रयोजन काय आहे तर 3 प्रयोजन आपल्या समोर ठेवलेले आहेत. एक, आत्मज्ञान झाल्यावर मनुष्याला कुठलंही कर्तव्य शिल्लक राहत नाही, तो कृतकृत्य होतो. जे नरदेहात आल्यानंतर करायला पाहिजे ते आपल्याकडनं व्यवस्थित आता करून झालेलं आहे. हा भाव चित्तामध्ये पूर्णपणे त्याच्या निर्माण झाल्यामुळे तो अत्यंत कृतकृत्य होतो आणि धन्योहम धन्योहम असे जे उद्गार आहेत ते त्याच्या मुखातून बाहेर पडतात. दुसरं आहे त्याला ज्ञान झाल्या क्षणापासून तर त्याचं आयुष्य सरेपर्यंत जीवनमुक्तीचा जो अनुभव आहे की सगळ्या कचाट्यातून आपण सुटलेले आहोत, सगळ्या कल्पित बंधनातून आपण सुटलेले आहोत, सगळे कर्तव्य आपले पूर्ण झालेले आहेत. जे नक्की करायला पाहिजे ते नक्की आपल्याकडनं श्री गुरुकृपेने घडून आलेलं आहे. या आनंदामध्ये त्याचं संपूर्ण आयुष्य जे आहे ते आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, या पद्धतीने त्याला व्यतीत करता येतं. आणि चौथं जे आपल्या समोर ठेवलेलं आहे त्याचं फळ तिसरं ते आहे जन्म मरण परंपरेतून त्याची सुटका होते. पुनरपि जननम पुनरपि मरणम ह्या चक्रातून सुटका होते. म्हणजे नेमकं काय होतं तर अजन्म असणारं, अजर असणारं आणि अमर असणारं असं जे ब्रह्म आहे तेच मी आहे ह्या अनुभवात स्थिर झालेला असल्यामुळे
देहाचं जन्म आणि मरण तो स्वतःवर ओढवून घेत नाही आणि देहात असताना सर्व वासनांचं निर्मूलन झाल्यामुळे पुनर्जन्माची त्या ठिकाणी शक्यता सुद्धा राहत नाही। स्वतःच्या कर्मातून म्हणजे कर्मविग्रहातून त्याचा जन्म होत नाही, पण भगवत कृपेने जगतामध्ये जर काही कार्य करण्यासाठी भगवंताच्या लीलेने मात्र त्याला परत जन्म मिळू शकतो। म्हणून आपण ऐकतो कित्येकदा की उद्धवाचे अनेक अवतार आहेत, त्यानंतर मारुतीचे हनुमंताचे अनेक अवतार आहेत, त्या पद्धतीने आपण ऐकतो। भगवत कृपेने भगवत लीलेने भगवंताने सोपवलं म्हणून त्याला जरी जन्म मिळत असला तरी सुद्धा जन्म मृत्यू पर्यंतचा जो प्रवास आहे त्यामध्ये तो कुठेही आणि कोणातही अडकलेला नसतो। तर अखंड भगवत भजनामध्ये ब्रह्मानंदामध्ये लीन होऊनच भगवंताने सोपवलेले जे कार्य आहे ते त्याच्याकडून घडत असतं। आत्मज्ञान झालं की मनुष्याचे सर्व भय आणि इच्छा आशा निराशा या सर्व काही चित्तातून निघून जातात। आत्मज्ञानापासून सर्व दुःखे शोक चिंता यांची निवृत्ती होते आणि म्हटलेलं आहे की ज्ञात्वा देवं मुच्यते सर्व पाशही तरती शोक आत्मवित। ज्यांना आत्मज्ञान झालेलं आहे ते शोकातून पूर्णपणे निवृत्त होतात। ब्रह्म साक्षात्कार झाला की हृदय ग्रंथी तुटतात, म्हणजे सर्व भ्रांतीतून तुमची आमची सुटका होते। ब्रह्माविषयीचे सर्व संशय नाहीसे होतात। त्यानंतर कर्माचा क्षय होतो। ज्ञानाग्नी भस्म कुरुते, की या ज्ञानाग्नीमध्ये मीच ब्रह्म आहे या बोधामध्ये अखंड राहणाऱ्याला कुठल्याही कर्माचा लेप लागत नाही। असा तो निर्लेप होऊन भव्य दिव्य कर्म भगवत कृपेने त्याच्याकडून करत राहतो, पण त्याचा लेप त्याला लागत नाही। इतके महान फळ या ठिकाणी आपल्या समोर ठेवलेले आहे। आता ब्रह्म म्हणजे काय, त्याचा उपाय काय, त्याचे लाभ काय, ते संपादन करण्याची युक्ती काय हे पाहिलं। आता हा ब्रह्मज्ञान होण्याच्या मार्गातला मोठा अडथळा कुठला आहे? ते जगत म्हणून जे काही तुम्हाला आम्हाला भासमान होत चाललेलं आहे ते जगत सत्य आहे असं मला वाटत राहणं हाच या ज्ञान मार्गातला मोठा प्रतिबंध आहे। आणि म्हणून ब्रह्म सत्य आहे असा जसा निश्चय करायचा असतो तसाच दुसरा निश्चय आहे भासणारं दिसणारं कळणारं जाणवणारं असं जे जग आहे ते पूर्णपणे मिथ्या आहे हे समजून घ्यावंच लागतं। कारण जगतामध्ये आसक्त असणारं अंतःकरण केव्हाही ब्रह्मानंद भोगूही शकत नाही आणि तिथपर्यंत पोहोचू सुद्धा शकत नाही। आणि म्हणून जगन मिथ्यात्व निश्चय हा साधकाच्या ठिकाणी असलाच पाहिजे किंवा त्यांनी तो करून घेतलाच पाहिजे। आता हे जग जग म्हणजे नेमकं काय आहे? तर जग म्हणजे यावत दृश्य पदार्थ जे तुम्हाला आम्हाला दिसतात भासतात कळतात जाणवतात असा जो सर्व दृश्य पदार्थांचा जो समुदाय आहे त्याला जग असं म्हणतात, जे अत्यंत गतिमान आहे, क्षणभर सुद्धा स्थिर राहत नाही। अहो तुम्ही असं कसं म्हणताय क्षणभर सुद्धा स्थिर राहत नाही? आता आमचे वय जे झालेले आहेत ते कोणाचे 50 आहे, कोणाचे 60 आहे, कोणाचे 70 आहे, म्हणजे जन्मल्यापासून आतापर्यंत आम्ही स्थिर नाही आहोत का? आपले सगळे फोटो काढून पहा, म्हणजे आपण स्थिर आहोत का? पहिलं जे रूप आहे तेच रूप आतापर्यंत आपलं टिकलेलं आहे का? तरुणपणात जी शक्ती होती ती आता आपली टिकलेली आहे का? ह्याचे उत्तर शोधून पाहिले तर लक्षात येतं सतत बदल आहे। आपल्या शरीरामध्ये सुद्धा सतत बदल आहे। आपल्या ठिकाणी असणाऱ्या 3 गुणांनी बनलेल्या स्वभावामध्ये सुद्धा लहानपणापासून बदल होत चाललेला आहे। म्हणजे परिवर्तनशील आहे।
जे क्षणभर सुद्धा स्थिर राहत नाही, अशा पदार्थांचा, व्यक्तींचा, परिस्थितीचा जो समुदाय आहे त्यालाच जग असं म्हणतात, त्यालाच भवसागर असं म्हणतात, त्यालाच संसार असं म्हणतात. आता हे जग कसं आहे तर मिथ्या आहे, म्हणजे खोटं आहे का हो, इतकं ते तुम्हाला आम्हाला प्रत्यक्ष अनुभवाला येत असताना त्याला आभासिक असं आम्ही का म्हणावं? आता शास्त्राची मदत घेतल्याशिवाय त्याला आभासिक ठरवता येणार आहे का? ठरवता येणार नाही. आणि जग मिथ्या आहे असं स्वतःला समजून घेणं किंवा शास्त्राने आम्हाला सारखं ते गळी उतरवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे आम्हाला उदासीनतेकडे नेणं आहे का? हे एक रडगाणं आहे का? तर अजिबात रडगाणं नाही. उलट आमच्या जीवनातली, आमच्या आयुष्यातली रडारड थांबवता यावी म्हणून या जगाचं वास्तव स्वरूप काय आहे ते तुम्हाला आम्हाला मांडून दाखवलेलं आहे. कारण आसक्ती हे दुःखाचं मूळ आहे. ही आसक्ती देह आणि जगतामध्ये रूढ झालेली आहे, दृढ झालेली आहे. आमच्या अंतःकरणाने जीवनाचा आधार म्हणून त्यालाच पक्क धरून ठेवलेलं आहे की जे आमच्या हातातून सतत निसटत जाणारं आहे त्याला पक्क धरून ठेवल्यामुळे आणि ते आमच्या जवळून जाऊ नये असं वाटत असल्यामुळेच तर सगळं दुःख तुमच्या आमच्या वाट्याला येतं. आणि म्हणून या जगाचं स्वरूप समजून घेऊन या जगतामध्ये जर वागण्याचा प्रयत्न केला तर अत्यंत आनंदाने सुद्धा जगता येतं आणि आसक्ती रहित होऊन आपले कर्तव्य सुद्धा पूर्ण करता येतात. असं गृहस्थाश्रमात राहणाऱ्या अनेक संतांनी त्यांच्या आचरणातून तुम्हाला आम्हाला दाखवून दिलेलं आहे. फक्त त्याचं स्वरूप, वास्तव स्वरूप काय आहे ते एकदा लक्षात घ्या. भगवद्गीता ही आपल्या समोर 15व्या अध्यायामध्ये म्हणते, न रूपमस्येह तथोपलभ्यते. जसं तुम्हाला ते सत्य वाटतं ना तसं ते मुळीच नाही, तर ते क्षणाक्षणाला बदलणारं, विकारशील असणारं, पुढे पुढे धावणारं असं या जगताचं काय आहे तसं पूर्णपणे त्याचं स्वरूप आहे. सतत वेगानं फिरणं. आता त्याचे 2-3 उदाहरणं आपल्या समोर दिलेले असतात की हे सतत वेगाने फिरणाऱ्या गोष्टीतून तुमच्या आमच्या चित्तामध्ये जे आहे ते भ्रम निर्माण होतात. म्हणजे तिथं त्या वेगाने फिरण्यामुळे जे काही दिसत राहतं त्यालाच तुम्ही आम्ही सत्य असं म्हणतो. मांडुक्य कारिकेमध्ये मशालीचं उदाहरण दिलेलं आहे की हातामध्ये पेटती मशाल जर आपण घेतलेली असेल आणि तिला गरगर गरगर असं फिरवलं तर एक अशी सोनेरी कडा अशी गोल झालेली आपल्याला दिसते. ती जितक्या जोरजोरात आपण फिरवू तितक्या जोरजोरात एक गोल अशी रेघ त्या ठिकाणी सोनेरी झालेली आपल्याला दिसते, गोलाकार. मग आता ती खरोखरीच आहे का मशालीच्या वेगाने फिरण्यामुळे आहे? मशालीचं फिरवणं थांबलं की ती गोल असणारी दिसणारी रेघ जी आहे गोलाकार ती नाहीशी होते आणि परत मशाल फिरवायला लागलो की ती दिसायला सुरुवात होते. मग ती आहे की नाही? तर जोरजोरात मशाल फिरवतो तोपर्यंत आहे, मशाल थांबवली की नाही. मग संपूर्ण जगाचं स्वरूप सुद्धा हे या पद्धतीचं आहे. जग त्रिगुणात्मक आहे. ते 3 गुण आमच्या आतमध्ये सतत वेगाने वेगाने फिरत असतात आणि त्या वेगाने फिरण्यामुळे हे जगत जे आहे ते तुम्हाला आम्हाला सत्य आहे या पद्धतीने वाटायला सुरुवात होते. वेगानं फिरणारा भोवरा जो आहे तो स्थिर आहे असं वाटतं. वेगानं फिरणारी जी गाडी आहे तिचे चाक जे आहेत ते वेगाने फिरत असताना सुद्धा रस्त्याला चिकटलेले आहेत असं वाटतात. पण प्रत्येक क्षणी ते चाक पुढे जात असतं आणि रस्ता मागे पडत असतो. पण तरी तुम्हाला आम्हाला ते रस्त्याला चिकटलेलं आहे या पद्धतीने दिसत असतं. मग हा संसार सुद्धा आमच्या मनाच्या भिरभिरण्यामुळे
सत्य आहे असं वाटतं, असं या ठिकाणी आपल्याला शास्त्र समजून सांगतं. मग या संसार वृक्षाला, या जगाला, या प्रपंचाला समर्थ म्हणतात संसार मुळीच नासका. 15व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात अश्वत्थम प्राहुरव्ययम, क्षणभर सुद्धा जे स्थिर राहत नाही ते. आता हे जग कसं आहे तर मायेचं कार्य आहे. माया या शब्दाचा अर्थ काय आहे? जी मुळातच नाही ती. मग आता जी मुळातच नाही ती, तिचं काही कार्य असू शकतं का? पण दिसत तर आहे. मग कसं आहे हे? मग आता सत शब्दाचा आपण अर्थ पाहिला, जे त्रिकाला बाधित आहे. मग आता जगाला जर आपण सत्य समजायला लागलो तर जग हे त्रिकाला बाधित आहे का? तिन्ही काळामध्ये ते एकसारखं अनुभवाला येणार आहे का? अहो, एका दिवसाच्या 3 काळामध्ये म्हणजे सकाळ, दुपार, संध्याकाळ या 3 काळामध्ये सुद्धा कितीतरी तऱ्हेने काहीतरी बदल झालेले तुम्हाला आम्हाला दिसतात. मग हे स्थिर असू शकतं का? मग सच्च्या लक्षणाशी हे जुळत नाही, कारण तिन्ही काळामध्ये ते सतत असतं असा अनुभव कोणाचाही नाही. आता देहादी जगत असं म्हणण्याची काय आहे तर पद्धत आहे. आमचा देह या जगताचा एक घटक आहे आणि म्हणून आपल्या देहावरून आपण या जगाची परीक्षा करायची. माझा देह एका तारखेपूर्वी नव्हता, काही तारखांपर्यंत तो नक्की असणार आहे आणि एका तारखेला तो नक्की जाणार आहे, कितीही मला राहावंसं वाटत असलं तरी. मग आता माझा देह सुद्धा एका तारखेपूर्वी नव्हता, एका तारखेनंतर राहणार नाही. म्हणजे मध्ये आधे जो काही दिसतो आहे त्याला भास असं म्हणतात. तर भास शब्दाची व्याख्या आहे जे आधी नसतं, नंतरही राहत नाही, पण मध्ये आधे दिसतं त्याला भास असं म्हणतात. आणि जग जे आहे ते ह्या पद्धतीने भासमान आहे, ह्या पद्धतीने आभासिक आहे. आणि हे आपल्या देहावरूनच आधी आपण लक्षात घ्यायचं. मग त्याचं एकदा स्वरूप लक्षात घेतल्यानंतर ह्याच्या साह्याने मला किती सुखरूप होता येणार आहे ते आपल्याला लक्षात घेता येईल. मग या संसाराचं स्वरूप सांगताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात गंधर्व दुर्ग काही पाडावे, काय शशविषान मोडावे, होवावे मग तोडावे ख पुष्प की. की आकाशाला लागलेलं पुष्प मुळात कधी लागलेलंच नसतं, तर मग ते तोडायचं कसं? तसं हे संपूर्ण जग जे आहे ते गंधर्व नगरासारखं आहे. आणि म्हणून या जगताला न घाबरता त्याच्यामध्ये निर्भयतेने जगायला सुरुवात करायची आहे, पण त्याचं स्वरूप लक्षात घेऊन की ते कसं आहे तर आभासिक आहे, सत्य नाही. आणि ते जर मला सत्य वाटत असेल तर आपल्या समोर एक म्हण ठेवलेली आहे, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. आणि या जगामध्ये त्याला सत्य समजून आम्ही असेच सगळेजण फसत चाललेले आहोत. मग ही जी फसवणूक आहे ती माझ्याच कल्पनेने मी करून घेतलेली आहे. मग या फसवणुकीतून जर बाहेर पडायचं असेल तर संतांच्या चरणाजवळ बसून याचा सुंदर पद्धतीने काय करावा तर विचार करावा. मग हे जग कसं आहे तर जो पदार्थ बुद्धीला, मनाला, इंद्रियांना भासतो तो भावरूप जरी दिसत असला तरी सुद्धा मुळात काही काळ दिसतं, काही काळ टिकतं आणि काही काळाने जातं. म्हणून हे सगळं कसं आहे तर भासमान आहे, हे तुम्ही आम्ही लक्षात घ्यायचं आहे. मिथ्यात्वाचे 2 प्रकार सांगितलेले आहेत, एक भावरूप आहे आणि दुसरं अभावरूप आहे. आता भावरूप मिथ्यात्व म्हणजे काय आहे तर जो पदार्थ आमच्या बुद्धीला, मनाला व इंद्रियांना भासतो परंतु ज्यास त्रैकालिक अस्तित्व नाही, तिन्ही काळात ज्याला अस्तित्व नाही. म्हणून म्हटलं की देह ह्याच्यावरूनच आपण लक्षात घ्यायचं की तिन्ही काळात त्याला अस्तित्वात नाही. कुठल्या तरी एका तारखेला तो जन्माला आलेला आहे, म्हणजे मी जन्माला आलो हे भूतकाळात गेलेलं आहे, मी आत्ता आहे हे वर्तमान काळात आहे आणि पुढे मी नसणार आहे हे पण नक्की भविष्य काळात होणारच आहे.
मग तिन्ही काळात एक सारखा असा हा माझा देह राहणारा आहे का? नाही. मग देहच राहणारा नाही तर देहादी पदार्थ, त्यांनी कमावून ठेवलेले पदार्थ, त्यांनी जपलेले नाते, कारण माझे ज्यांना मी म्हणतो ते सुद्धा देहरूपच आहेत. मग त्यांचे देह सुद्धा कसे आहेत? तर माझ्यासारखे आभासिकच आहेत. आणि म्हणून हे भावरूप काही काळ भावतं, दिसतं, प्रत्यक्ष अनुभवाला येतं, पण प्रत्यक्षात ते असतं असं नाही. आणि म्हणून या जगाला रज्जू सर्पापरी भासियले जगडंबर असं तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलेलं आहे. की आता रज्जूवर सर्प, ज्याला अध्यास निर्माण झालेला आहे, भ्रम निर्माण झालेला आहे, ज्याच्या दृष्टीमध्ये काहीतरी दोष निर्माण झालेला आहे, त्याला काही काळापुरता त्या सर्पाचा भास निर्माण होतो, त्याला ते सत्यही वाटतं आणि म्हणून भीतीचा विकारही तिथे निर्माण होतो. पण पूर्ण उजेडात पाहिल्यानंतर सर्प नसून तिथं दोरी आहे असा सुद्धा त्याला अनुभव येतो. मग आता त्याला भास झाला होता तेव्हाही तिथं सर्प नव्हता आणि त्याचा भास निवृत्त झाल्यानंतर सुद्धा तिथं सर्प नव्हता, तर तिथं फक्त दोरी आणि दोरीच होती. अगदी त्याच पद्धतीने आम्हाला या जगत सत्यत्वाचा भास सुरू आहे, तरी इथं जग नसून फक्त ब्रह्मच आहे. आणि हा भास ज्या वेळेला आत्मज्ञानाच्या प्रकाशामध्ये श्री गुरूंनी दिलेल्या विचारांमध्ये जेव्हा निवृत्त होईल, त्याही वेळेला तिथं फक्त ब्रह्म आणि ब्रह्मच आहे. जग म्हणून त्या ठिकाणी काहीही नाही. ते काही काळ भासतंय, पण काही काळ भासणाऱ्या गोष्टीला सत्यत्व जर आम्ही देऊन बसलो तर ती तुमची आमची मोठी काय होणार आहे? तर फसवणूक होणार आहे. दुसरं मिथ्यात्व आपल्या समोर ठेवले, अभावरूप मिथ्यात्व. जो पदार्थ केवळ वाचारंभनात मात्र आहे असा वाटतो, परंतु ज्याचा अर्थ केला असता त्यास मुळीच अस्तित्व नसून तो अत्यंत भावरूप ठरतो, त्याचे मिथ्यात्व अभावरूप समजावे. जसं वंध्यापुत्र, शशविषाण, खपुष्प इत्यादी उदाहरणं जे आहेत ते शास्त्राने आपल्या समोर देऊन ठेवलेले आहेत. वांझेला पुत्र कधीच नसतो. आता वाचारंभनात मात्र असं अजून एक दृष्टीने समजून घेता येतं. सोन्याच्या दुकानात गेलो तर आपल्याला ते दाखवतात दागिने, हा लक्ष्मी हार आहे, हा बकुळ हार आहे, ही अंगठी आहे, हे कानातले आहे. आता नाम आणि रूप त्याचे वेगळे वेगळे आहेत, पण त्याच्यामध्ये एका सोन्या व्यतिरिक्त दुसरं काहीही नाही. आणि हे नामरूप कसे आहेत तर बदलणारे आहेत. एखादा नवीन डिझाईनचा दागिना आम्हाला करून घ्यावासा वाटला तर जुना दागिन्याचं नाम आणि रूप त्याचा त्याग करून आम्ही तो नवीन बनवतो. पण सोनं जे आहे ते आधीच्याही दागिन्यात असतं आणि नंतरच्याही दागिन्यात असतंच असतं. पण नामरूप जे आहेत ते मात्र परिवर्तनशील आहेत. आणि जे जे परिवर्तनशील असतं, जे सच्च्या लक्षणाशी जुळत नाही. आता जगाचा विचार आपल्याला चाललेला आहे की सच्च्या लक्षणाशी जग जुळत नाही. तसंच असत म्हणजे कधीच नसणार. मग आता जग अजिबात नाही. ज्यांना ब्रह्मज्ञान झालेलं आहे त्यांच्या ठिकाणी जग बाधित झालेलं असतं, पण तुमच्या आमच्यासारख्या सामान्य प्रापंचिकांच्या ठिकाणी हे जग मात्र त्याचा बाधही झालेला नसतो आणि ते मुळीच झालेलं नाही असंही पटत नाही. आणि म्हणून ते झालेलं दिसतं, आहे असं दिसतं. आणि आहे असं दिसत असल्यामुळे वंध्यापुत्रा इतकं ते असत आहे असं आम्हाला वाटत नाही. आणि म्हणून असतच्या लक्षणाशीही जे जुळत नाही आणि सच्च्या लक्षणाशीही जे जुळत नाही त्याला सतासत विलक्षण, अनिर्वचनीय आणि म्हणून मिथ्या असं म्हणतात. आणि म्हणून हे जगत कसं आहे तर मिथ्या आहे, आभासिक आहे. त्याचा उपयोग जरूर करून घ्यायचा आहे जीवन जगण्यासाठी, पण त्यामध्ये अंतःकरण वृत्तीची गुंतवणूक मात्र अजिबात करायची नाही. याला साधना असे म्हणतात. अशी साधनेची एक छान व्याख्या आपल्या समोर आलेली आहे. आणि काका या जगामध्ये आपण कसं वावरावं या संदर्भात सांगतात. जगाचे व्यवहारच सांभाळत, जगाचे व्यवहार सांभाळता सांभाळता परमेश्वराशी नाते जोडण्याची कला अवगत करणे याला साधना असे म्हणतात. जगाचा आपला संबंध कर्तव्यापुरता आहे. ते कर्तव्य चोख पद्धतीने करायचे आहे, कारण भगवंतानी प्रत्येकावर काहीतरी जबाबदारी काय केलेली आहे तो सोपवलेली आहे.
मग ज्या व्यक्तींची जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे, म्हणजे जे प्रारब्धाने माझ्या अवतीभोवती जमा झालेले आहेत, त्यांच्याविषयीचे कर्तव्य जे आहेत ते निरपेक्ष बुद्धीने करत राहणे, एवढाच जगाचा माझा काय आहे, संबंध आहे. आणि माझा जगामधला रोल एवढाच आहे. अहो, हे सगळं असं जर मिथ्या मिथ्या म्हणत गेलं तर एकमेकांविषयी प्रेम वाटेल का हो? आणि प्रेमच शिल्लक नसेल तर एकमेकांविषयी झिजता येईल का? एकमेकांविषयीचं कर्तव्य पूर्ण करता येईल का? असे प्रश्न आमच्या समोर येतात. तर अगदी श्री गुरूंनी सांगितलं म्हणून, ते रामाचं आहे म्हणून या पद्धतीने जर त्याच्याकडे आपण पाहायला लागलो तर अत्यंत आनंदाने हे कर्तव्य आपल्याला पार पाडता येतात, कुठेही आसक्त न होता. जवळ राहा, जवळीक नको. या जगात वागताना डॉक्टर काका म्हणतात, जवळ राहा, जवळीक नको. म्हणजे कुटुंबाची मोडतोड करू नका, एकमेकांच्या जवळ राहा, एकमेकांच्या उपयोगाला पडा, पण निरपेक्ष बुद्धीने करा. तिथं सापेक्षता जर ठेवली तर त्या सापेक्षतेतून दुःखाशिवाय तुम्हाला आम्हाला कुठलाच अनुभव येणार नाही. म्हणून जग जे आहे ते मिथ्या. आणि एकदा त्या जगात विषयीची आसक्ती जर आमची गळून पडली तर आसक्ती विरहित जे जगात आमचं नांदणं सुरू होतं त्याला सर्वम ब्रह्ममयम असं म्हणतात. आसक्ती गळून पडली की सगळं ब्रह्ममयच आहे. पण आसक्ती आहे तोपर्यंत मात्र, कारण आसक्ती हे दुःखाचं मूळ आहे. आम्हाला कोणालाही दुःख नको आहे. मग दुःख जर नको आहे तर दुःखाचं जे लक्षण आहे ते माझ्यातून मी काढून टाकलं पाहिजे. मग ते काढायचं असेल तर ईश्वराचं नामस्मरण, ईश्वराचं अनुसंधान, जगताचे व्यवहार करता करता त्याच्या सतत स्मरणात राहणं, हे या जगात आनंदाने नांदण्याची एक खूण जी आहे ती तुम्हाला आम्हाला हे संत शिकवतात. तिसरा आपल्या समोर ठेवलेला आहे, 10 मिनिटात जीवो ब्रह्मैव नापराः. पाहता येईल का आपल्याला? पण करूयात पाहण्याचा प्रयत्न की जीव ब्रह्मरूपच आहे असा हा सिद्धांत आहे. आता जीव म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय हे आपण पाहिलं. आता जीव म्हणजे काय, तर जीवाची व्याख्या शास्त्राने आपल्या समोर ठेवलेली आहे. जीव बरोबर कूटस्थ चैतन्य म्हणजे आत्मा, अधिक बुद्धी, अधिक बुद्धीत पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब. आता ही जीवाची व्याख्या जी आहे ती शास्त्रकारांनी तुमच्या आमच्या समोर साधनेसाठी उपयोग व्हावा म्हणून करून ठेवलेली आहे. आमच्या शरीराचं विच्छेदन केलं तर असे काही घटक त्याच्यामध्ये आम्हाला सापडतील असं अजिबात नाही. आजपर्यंत कित्येक शरीराचे विच्छेदन केले गेलेले आहेत, पण त्यामध्ये असं तत्व कुठं दिसून आलं असं मात्र अजिबात नाही. मग ही शास्त्रकारांनी बसवून दिलेली एक व्याख्या आहे, तिचा साधकांनी उपयोग करून घ्यायचा आहे. आणि ब्रह्मरूप होण्याचा मुळात आहोतच, पण आपण ते आहोत त्याचे विस्मरणात गेल्यामुळे पुनरपी आपल्याला ही सगळी खटपट आता करावी लागत आहे. आता जीव बरोबर कूटस्थ चैतन्य, अधिक बुद्धी, अधिक बुद्धीत पडलेला आत्म्याचं प्रतिबिंब, याला चिदाभास असं म्हणतात. आता ह्या 3 घटकापैकी कूटस्थ चैतन्य जे आहे ते मुळात ब्रह्मरूपच आहे. आत्मा जो आहे तो मुळात ब्रह्मरूपच आहे. त्याचं कायमचं या ब्रह्माशी ऐक्य आहेच आहे. फक्त देह या उपाधीमध्ये, देह सापेक्षतेने त्या ब्रह्माला आत्मा असं नाव ठेवलेलं आहे. वास्तविक पाहता आत्मा आणि ब्रह्म यामध्ये अजिबात भेद नाही, तर ते दोन्ही एकरूपच आहेत. दुसरा घटक आहे बुद्धी. आणि आत्मा आणि ब्रह्म एकरूपच असल्यामुळे, आत्मा कूटस्थ चैतन्य हे ज्ञानघन असल्यामुळे त्याला ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान करून घेण्याची गरजच नाही. मग बुद्धी नावाचं दुसरं तत्व या ठिकाणी आपल्या समोर आहे. आता बुद्धी ही जी आहे ती तेज तत्वाची बनलेली आहे, म्हणजे अग्नि तत्वाची बनलेली आहे असं पंचीकरणाचं शास्त्र सांगतं. आता पंचीकरणाचं शास्त्रामध्ये 5 महाभूत जी आहेत ती जड आहेत आणि जडाला स्वतःचंही ज्ञान होत नाही आणि दुसऱ्याचंही ज्ञान त्याला होऊ शकत नाही. म्हणून नुसत्या बुद्धीला
ज्ञान होणं शक्य नाही. मग हे आत्मज्ञान कोण करून घेणार आहे? आतला कुठला घटक करून घेणार आहे? तर बुद्धीत पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब. या ठिकाणी प्रतिबिंब शब्दाचा अर्थ आरशात दिसतं तसं नाही, किंवा स्थिर पाण्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडतं म्हणजे सूर्य तसाच्या तसा दिसतो असा या ठिकाणी अर्थ नाही. मग काय अर्थ आहे? तर आत्म्याचा ज्ञान प्रकाश ही बुद्धी सत्वगुणाची असल्यामुळे, तेज तत्वाची असल्यामुळे तो ज्ञान प्रकाश तिच्यामध्ये पूर्णपणे फाकून राहतो. त्याला चैतन्याचं प्रतिबिंब असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि ज्या वेळेला या चैतन्याचं प्रतिबिंब या बुद्धीमध्ये पूर्णपणे फाकून राहतं, म्हणजे ज्ञान प्रकाश फाकून राहतो, त्यावेळेला ती बुद्धी ऍक्टिव्हेट होते आणि ह्या चिदाभासाकडून सगळ्या काही तुमच्या आमच्या क्रिया ज्या चाललेल्या आहेत त्या सगळ्या क्रिया त्याच्याकडून चाललेल्या असतात. आणि म्हणून हा जो चिदाभास आहे, ह्या चिदाभासाला बाहेरचं जग सुद्धा पूर्ण दिसतं, कळतं, जाणवतं. आणि बाहेरचं जग दिसायला लागलं, कळायला लागलं, जाणवायला लागलं की हा बहिर्मुख होऊन त्याच्यामध्येच रमायला सुरुवात करतो. आणि असा ज्या वेळेला त्याच्यामध्ये तो रमत राहतो तेव्हा स्वतःच्या स्वरूपाला पूर्ण विसरून जातो. त्याला जास्तीत जास्त काय वाटतं? मला हे डोळ्याला दिसलं आणि माझ्या बुद्धीला कळलं. आता बुद्धीला जे काही कळलेलं आहे ते जड असणाऱ्या बुद्धीला कळलेलं आहे का त्या जड असणाऱ्या बुद्धीमध्ये चैतन्याचा ज्ञानप्रकाश पूर्णपणे फाकून राहिलेला असल्यामुळे कळलेला आहे? चैतन्याच्या प्रकाशाशिवाय या बुद्धीला काहीही कळू शकत नाही. मग आम्हाला जे काही कळत चाललेलं आहे ते कोणाच्या प्रकाशात कळत चाललेलं आहे? तर चैतन्याच्या प्रकाशामध्ये कळत चाललेलं आहे. अंतःकरणाला कळतं हे बरोबर आहे, पण अंतःकरणाला कोणामुळे कळतं हे शास्त्राशिवाय आणि श्री गुरूंशिवाय आम्हाला कोणीही समजून सांगू शकत नाही. सगळं जग जे आहे ते आत्मप्रकाशित आहे, पण हा आत्मा जो आहे तो मात्र गुरु प्रकाशित आहे. आणि ते लक्षात घेऊन गुरूंच्या वाक्यावर पूर्णपणे श्रद्धा ठेवून ही साधना जी आहे, जीव ब्रह्मरूप आहे, ही साधना तुम्हाला मला कळावी लागते. आता 15व्या अध्यायामध्ये भगवद्गीतेच्या प्रत्यक्ष श्रीकृष्ण त्या ठिकाणी हा जीव जो आहे तो माझा अंश आहे असं त्या ठिकाणी आपल्याला सांगतात. म्हणजे जीव हा चैतन्याचा अंश आहे, प्रकृतीचा नाही. तो प्रकृतीचा घटक नाही, तर चैतन्याचा अंश आहे. मग चैतन्याचा अंश असून सुद्धा तो मात्र प्रकृतीशी तादात्म्य पाहून ठेवतो आणि स्वतःच्या मूळ स्वरूपाला विसरून जातो. आणि म्हणून सगळी साधना जी करायची आहे त्या आत्ताच आपण शंकराचार्यांचं स्तोत्र ऐकलं सुरुवातीला, मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम. आणि प्रत्येक त्या श्लोकाच्या 4थ्या चरणामध्ये चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, की मी चैतन्य घन आहे असा निश्चय केला. आता प्रकृतीचे जेवढे घटक आहेत ते सगळे निर्माण होणारे आहेत, काही काळ टिकणारे आहे, क्षणाक्षणाला बदलणारे आहेत आणि काही काळाने नाहीसे होणारे सुद्धा आहेत. पण चैतन्य जे तत्व आहे ते मात्र जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी और जिंदगी के पहले भी. LICच आपण पाहतो घोषवाक्य की जिंदगी के साथ आणि जिंदगी के बाद. पण हे चैतन्य नावाचं तत्व त्याच्याही पलीकडे जाऊन शास्त्र आपल्याला सांगतं की तुम्ही जीवनात येण्यापूर्वी सुद्धा ते तुमच्या बरोबर आहे, तुमच्या जन्माच्या आधीपासून तुमच्या सोबत आहे, जन्म झाला तेव्हापासूनही तुमच्या सोबत आहे आणि तुम्ही मृत्यूपंथाने जाल तरी सुद्धा ते राहणारच आहे. मग असं अखंड राहणारं जे तत्व आहे तेच मी आहे. आणि ते तत्व कसं आहे? एक अखंड राहणारं आहे, दुसरं ते ज्ञानघन आहे आणि तिसरं ते आनंदघन आहे. आणि तेच मी आहे असं ज्यांनी लक्षात घेतलेलं आहे तो या प्रकृतीच्या येण्या जाण्यासोबत, प्रकृतीच्या घडामोडी सोबत, या जगतात घडणाऱ्या घडामोडी सोबत स्वतःला उगीच
कोंडून घेऊन रडत राहील का हो? एक छान ओवी आपल्या समोर आहे की जीवाला ब्रह्मरूप जर करायचं असेल तर नेमकी साधना काय आहे? तर जीवाचा जो वाच्यांश आहे तो वगळून उरलेला लक्षांश जर लक्षात घेतला तर त्याचं ब्रह्माशी कायमचं ऐक्य आहे. आता लक्षांश काय आहे, वाच्यांश काय आहे जीवाचा? अविद्या विशिष्ट साभास चेतन. आता या अविद्येच्या उपाधीचा त्याने जर त्याग केला तर चेतन नावाचं तत्व त्या ठिकाणी आहेच आहे आणि ते चेतन तत्व हे जीवाचं मूळचं स्वरूप आहे. आणि श्री गुरु आम्हाला साधना ज्या वेळेला देतात तत्वमसी महावाक्याचा उपदेश करतात. मग 4 महावाक्याच्या चिंतनाने जीवाला मी ब्रह्म आहे असा अभ्यास आणि चिंतन नक्की करता येतं. कारण महावाक्याचा जप नाही बोलिला, तेथे विचारची केला पाहिजे साधके. की त्याचा जप नाही करायचा तर त्या तिन्ही पदांचं त्या ठिकाणी काय करायचं आहे? तर चिंतनच करायचं आहे. अरे ज्या आनंदाचा तू सारखा शोध घेतोय तो आनंद बाहेर नसून तेच तुझं स्वरूप आहे. हे तत्वमसी महावाक्याचं आपल्याला समोर काय आहे तर सांगणं आहे. दुसरं महावाक्य आहे अयम आत्मा ब्रह्म. अरे मीच ब्रह्म आहे, हाच आत्मा ब्रह्म आहे असं यामध्ये सांगितलेलं आहे. आता हा शब्द आपण अत्यंत जवळ असणाऱ्या गोष्टीच्या विषयी वापरतो. हे माझ्या जवळ आहे, ही मी आलीच, हा मी इथंच आहे, या पद्धतीने हा म्हणजे अत्यंत जवळ, या पद्धतीने हा शब्द आपण वापरतो. आणि दूर असणाऱ्या गोष्टीला ते तिथं आहे या पद्धतीने बोलतो. मग आता अयम आत्मा ब्रह्म म्हणजे हा इथंच अगदी कुठं? अरे तुझ्या आतमध्ये जे चैतन्य आहे ना तेच ब्रह्माचं स्वरूप आहे. मग कशाला उगीच ते चैतन्य कुठे कुठे म्हणून तू हिंडत बसतोस? आणि आपल्या समोर छान पद्धतीने अद्वैत मकरन मधली एक डॉक्टर काकांची ओवी आहे की जीव ब्रह्मरूपच आहे हे त्यांनी स्वतःशी कसं चिंतन करून पटवून घ्यावं. त्यामध्ये काका म्हणतात मी असे आणि भासे, मी मज प्रिय असे म्हणून सच्चिदानंद असे रूप माझे. ब्रह्माचं आपण स्वरूप लक्षण पाहिलं, ते कसं आहे? सद्घन चिद्घन आनंदघन. आता ते सद्घन चिद्घन आनंदघन जे ब्रह्म आहे त्याच्यापासूनच तुमच्या आमच्या ठिकाणी या 3 प्रेरणा निर्माण होतात. मी असावं, मी जाणावं आणि मी अखंड आनंदाने जगावं. या 3 प्रेरणा ज्या आहेत या तिकडूनच आलेल्या आहेत. कारण आनंद हे आपलं मूळचं स्वरूप आहे. आणि पहा सारखं आनंदाची तुम्हाला आम्हाला ओढ आहे. व्यवहारामध्ये आपण पाहतो की जो धनवान माणूस आहे त्याला सारखं वाटतं की माझ्याजवळून माझं धन जाऊच नाही. जो कुटुंब वत्सल माणूस आहे त्याला वाटतं माझ्या नातेवाईकांनी मला सोडून कुठे जाऊच नाही. म्हणजे अगदी आपल्या जवळचं आहे त्याने आपल्याला कधी सोडूच नाही असं आपल्याला वाटतं. तसं आनंद हे आपलं स्वरूपच आहे. म्हणून माझ्या ठिकाणाहून माझा आनंद कोणी हिरावून घेऊ नये, तो कधीच जाऊ नये, तर मी अखंड आनंदातच असावं असं जे आम्हाला वाटतं त्याची मूळ प्रेरणा जी आहे ती त्या ब्रह्माकडूनच आलेली आहे. मग आता शास्त्र सांगतं ते तू आहे म्हणजे तू सच्चित आनंद घन आहे. माझा जो अनुभव आहे तोही मला सतत मी आहे मी आहे म्हणजे माझ्या अस्तित्वाची मला जाणीव करून देणारा आहे. मला कळतं, मला हे कळलं, मला ते कळलं. म्हणजे कळणं नावाचं जे काही आहे ज्ञानप्रकाश तो आतमध्ये आमच्या सतत आहे. सतत आतमध्ये काही ना काहीतरी आमच्या कळतच चाललेलं आहे. मला आनंद झाला मला कळतो, माझ्या मनात हा विचार आला मला कळतो, माझी वृत्ती आता कशी वळते आहे ते मला कळतं. असं जे अखंड कळणं आहे, एखादा विषय मला चांगला समजला मला कळलं, मला अजिबात समजलं नाही हेही मला आत कळलं. या कळण्याच्या मागे ते ज्ञानघन तत्व जे आहे ते अखंड आहे. म्हणून मी असे आणि मी भासे म्हणजे मला सारखं ज्ञान होतच चाललेलं आहे. कळणं माझ्या आतमध्ये अखंड सुरूच आहे आणि मी मला प्रिय आहे. आपल्याला सारखं प्रिय असंच घडत राहावं. आणि सगळ्यात प्रिय आपल्याला काय आहे तर आपल्या स्वरूपा इतकं दुसरं प्रिय काही नाही. आपल्यासाठी आपल्याला इतर लोक प्रिय किंवा अप्रिय वाटतात. आता हे प्रियत्व सुद्धा कसं आहे शास्त्र खूप छान पद्धतीने आपल्या समोर म्हणतं
की काही गोष्टी असून प्रिय असतात आणि काही गोष्टी नसून प्रिय असतात, पण प्रियत्व त्या ठिकाणी आहेच आहे. एखादी गोष्ट समोर असली तर खूप बरं वाटतं आणि एखादी गोष्ट नसलीच तर बरं वाटतं. एकूण बरं वाटणं जे आहे ते त्या आनंदाकडून आलेलं आहे, ती त्याच्यातून आलेली प्रेरणा आहे. आणि म्हणून शास्त्राचं सांगणं, त्यानुसार केलेला तर्क आणि आपला स्वतःचा अनुभव याच्यावरून सुद्धा जीवाला मी ब्रह्म आहे असं सतत चिंतन करायला अजिबात हरकत नाही. आणि असं चिंतन अखंड करणे यालाच अभ्यास असं म्हणतात. आणि डॉक्टर काका म्हणतात की इतके ग्रंथ वाचले, या कोशातून बाहेर पडा, झालेल्या शब्दज्ञानाच्या कोशातून बाहेर पडा आणि लक्षात काय ठेवा. याचं उत्तर समर्थांनी खूप छान दिलेलं आहे. अभ्यासाचा मुकुटमणी वृत्ती राहावी निर्गुणी. की एवढा अभ्यास करून, सगळं करून, शिबिर करून, प्रवचन करून, कीर्तन करून, ऐकून, लेख लिहून मला शेवटी माझ्या चित्तावर काय बिंबवायचं आहे, तर ते निर्गुण ब्रह्म मी आहे. झाले साधनेचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले. की सगळ्या साधनेचं फळ ते कुठलं असावं, कशासाठी सगळ्या साधना आहेत, तर ते निर्गुण निराकार असणारं, आनंदघन असणारं तत्व मीच आहे ह्या अनुभवात स्थिर होण्यासाठी हा सगळा अभ्यास आहे. आणि असं या अनुभवात स्थिर होण्याची युक्ती, कला आपल्याला सातत्याने डॉक्टर काकांकडनं, मंदाताईंकडनं, प्रवचनातून कित्येकदा तरी त्यांनी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. तर त्यांनी सांगितलेल्या सगळ्या साधना अंतःकरणामध्ये दृढ करून कुठल्या निश्चयापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे, तर अहम ब्रह्मास्मी या अनुभवापर्यंत पोहोचण्यासाठी आद्य शंकराचार्यांनी, सर्व संतांनी आणि आपल्या आचार्यद्वयांनी माझ्यासह आपल्या सर्वांना आशीर्वाद द्यावेत अशी या शंकराचार्य जयंतीच्या निमित्ताने मी त्यांना प्रार्थना करते आणि थांबते. जय जय रघुवीर समर्थ.